कोण पुण्य फळा आले आजी देखिली पाऊले, आजी देखिली पाऊले, आजी देखिली पाऊले। कोण पुण्य फळा आले आज देखिली पाऊले, आज देखिली पाऊले। ऐसे नेनो नारायणा संती सांभाळिले दिना, संती सांभाळिले दिना, संती सांभाळिले दिना। ऐसे नारायणा संती सांभाळिले दिना, सांभाळिले दिना, संती सांभाळिले दिना। कोण लाभ काळ दिन आजीचा मंगळ, दिन आजीचा मंगळ, दिन आजीचा मंगळ। ऐसे नेनो नारायणा संती सांभाळिले दिना, संती सांभाळिले दिना, संती सांभाळिले दिना। ऐसे नेनो नारायणा संती सांभाळिले दिना, संती सांभाळिले दिना, संती सांभाळिले दिना। तुका म्हणे झाला एवढा लाभ का विठ्ठला, लाभ का विठ्ठला, एवढा लाभ का विठ्ठला। ऐसे नेनो नारायणा, ऐसे नेनो नारायणा, ऐसे नेनो नारायणा, नेनो नारायणा, ऐसे नेनो नारायणा संती सांभाळिले दिना, संती सांभाळिले दिना। ऐसे नेनो नारायणा संती सांभाळिले दिना, हो बारख माई, हो बारख माई, जय विठो बारख माई, हो बारख माई, ठोबा ठोबा ठोबा। कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, श्री संत दत्तूजी महाराज की, सियावर रामचंद्र भगवान की, पवन पुत्र हनुमान की, नमः पार्वती पते हर हर गजानन महाराज की जय। हल कोण पुण्य
हे नारायण
सांभाळीले देना संते सांभाळीले संते सांभाळीले देना संते सांभाळीले सांभाळिले संते सांभाळिले संते सांभाळिले दिना संते सांभाळिले संते सांभाळिले संते सांभाळिले संते सांभाळिले संते सांभाळिले दिना
आजी देखिली पाऊले ऐसे नेनो नारायणा संती सांभाळिले दिना कोण लाभ काळ दिन आजीचा मंगळ ऐसे नेनो नारायणा संती सांभाळिले दिना तुका म्हणे झाला एवढा लाभ का विठ्ठला ऐसे नेनो नारायणा संती सांभाळिले दिना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तं नमामि शनैश्वरम् कोण पुण्यफळा आले आजी देखिली पाऊले ऐसे नेनो नारायणा संती सांभाळिले दिना विठला विठला उपस्थित सर्व सज्जन तथा भक्तिमती माता भगवंताच्या कृपेने संत महात्म्यांच्या आशीर्वादाने चालू असलेला या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह आपण सर्व गावकरी मंडळींनी मोठ्या श्रद्धेने निष्ठेने विश्वासाने भक्तिभावाने आणि तन मन धन या तिन्ही गोष्टी मनापासून समर्पण करून आपण या छोट्याशा गावामध्ये सुंदर अशा सप्ताहाचं नियोजन केलं. गाव तुमचं काही फार असं मोठं नाही, बरोबर आहे ना? छोटं गाव आहे, गाव छोटं आहे, पण खरं सांगू का, गाव छोटं असलं तरी पारमार्थिक दृष्टीने गाव मोठं आहे, तुमचं चांगलं आहे. कारण तुमच्या संस्थांमध्ये आम्ही पाहिलं अतिशय संस्थांमध्ये ज्या व्यवस्था पाहिजे, तुम्ही पहा मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर म म्हणजे मंगलता, दिवी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. ज्या ठिकाणी मंगलता दिव्यता आणि रम्यता वास्तव्य करते त्याला मंदिर म्हणतात. आणि तुमचं मंदिर या तिन्ही व्याख्येमध्ये बसते. आतमध्ये मंदिर अतिशय स्वच्छ आणि पवित्र मंदिर आहे. एक वेळेस मागे आम्ही येऊन गेलो होतो, त्यावेळेसही मंदिर पाहिलं, अतिशय व्यवस्थित आहे. दर शनिवारी बजरंगबलीला हार, दररोजची नित्यनेमाची पूजा, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. आणि तुम्ही सगळेजण परमार्थामध्ये सक्रिय आहात. आणि या ठिकाणी 7 दिवस या सप्ताहाचा आनंद आपण घेत आहात. या सप्ताहाचा आनंद सगळ्यांनी घेतला पाहिजे. गावामध्ये जर सप्ताह असेल ना, इथं बोलावण्याची वाट पाहू नये की मला आमंत्रण दिलं नाही, अरे मला काय आमंत्रण दिलं नाही. हा गावाचा सप्ताह आहे. गावाचा सप्ताह म्हटला की इथं आमंत्रण. आणि तसं काय आहे, सप्ताहामध्ये भगवंताच्या भजनामध्ये कोणालाही बोलवण्याची वाट पाहू नये. इथं ज्ञानामृत सुरू असते, येऊन प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यायचा असतो. कारण गावामध्ये सप्ताह असणं हा उत्सव सगळ्यांचा असतो. सगळे सण जगाच्या पाठीवर सगळ्यांचे नसतात, पण गावातला सप्ताह असणं हा सण सगळ्यांचा. सगळे सण सगळ्यांचे नसतात ना. 14 जानेवारीला एक सण होऊन गेला पोरोहो. कोणता सण होऊन गेला 14 जानेवारीला? तो वर्षातून 14 जानेवारीला येतो किंवा 15 जानेवारीला येतो. कोणता सण? कोणता? तीळ संक्रांत सण. तीळ संक्रांत सण कोणाचा आहे? वाणं घ्यायला कोण जाते, बाया की माणूस? तुमच्या गावात बाया जातात ना. तीळ संक्रांत सण कोणाचा आहे? महिलांचा आहे. हरतालिका सण कोणाचा आहे? महिलांचा आहे. वट सावित्री पौर्णिमा कोणाचा आहे? महिलांचा आहे. आणि पोळा कोणाचा आहे? फक्त कोणी. पण गावामध्ये सप्ताह असणं हा उत्सव सगळ्यांचा आहे. कारण या धर्ममंडपामध्ये येण्याचा अधिकार यारे 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 धोर याती भलत्या नारी नार करावा विचार नागे चिंता कमनासे. यारे यारे नाना थोर याती भलत्या नारी नार करावा विचार चिंता
श्रवण करत आहात असे श्री हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय आमचे शालिग्रामजी महाराज सुरळकर या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रेरणास्थान देवीदासजी महाराज हंतोडे, कार्यक्रमाचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण गोपालजी महाराज आणि आशीर्वाद या कार्यक्रमाला श्री हरिभक्त पारायण महंत राम भारतीजी महाराज या सगळ्या संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये, आशीर्वादामध्ये, प्रेरणेने या ठिकाणी सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन आहे. जास्त वेळ न घेता सरळ अभंगाकडे येतो. एकदा टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत महाराष्ट्रभूषण वैराग्य म्हटलं की ज्यांचं नाव समोर येते असे जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या जीवनामध्ये जो संत दर्शनाचा लाभ प्राप्त झाला तो लाभ कोण्या पुण्याईने प्राप्त झाला असा प्रश्न तुकोबाराय देवाला विचारतात की देवा, हे नारायणा, माझ्या जीवनामध्ये मला संत दर्शनाचा लाभ कोण्या पुण्याईने माझ्या जीवनात घडून आला नारायणा मी जाणत नाही. संतांनी माझ्यासारख्या दिनाचा सांभाळ करावा असं माझं कोणतं पुण्य फळाला आलं हे नारायणा मी जाणत नाही. पण ज्या दिवशी मला संतांनी दर्शन दिलं तो दिवसच माझ्याकरता मंगल रूप आहे. पण देवा, शेवटच्या चरणामध्ये परत प्रश्न विचारला, पण देवा, एवढा मोठा विठ्ठला एवढा लाभ माझ्यासारख्या सामान्याच्या जीवनामध्ये कोण्या पुण्याईने घडून आला असेल रे देवा? तुका म्हणे झाला एवढा लाभ का विठ्ठला. म्हणजे 4ही चरणामध्ये तुकोबारायांनी देवाला प्रश्न विचारले. विठ्ठल विठ्ठल. 4ही चरणामध्ये तुकोबारायांनी देवाला प्रश्न विचारले की आपल्या जीवनामध्ये जो लाभ प्राप्त झाला तो कोण्या पुण्याईने प्राप्त झाला. मनुष्य जीवनामध्ये कधी कधी माणसाला लाभ प्राप्त होत असतो आणि कधी कधी हानी प्राप्त होत असते. कारण मनुष्य जीवन हे एखाद्या नदीप्रमाणे प्रवाही जीवन आहे. ज्याप्रमाणे एखाद्या नदीचा उगम डोंगरातून होतो आणि समुद्रात त्या नदीचा शेवट होतो, डोंगरातून उगम पावलेली नदी समुद्रापर्यंत जात असताना ती नदी जशी 2 तटाच्या मधून प्रवाहित असते तशी ही मनुष्य जीवन रूपी नदी सुद्धा जन्मापासून सुरू होऊन मृत्यूरूपी समुद्रापर्यंत जात असताना ही नदी सुद्धा 2 तटाच्या मधून प्रवाहित असते. पहिला तट आहे लाभ आणि दुसरा तट आहे हानी. अशा लाभ आणि हानी अशा 2 तटाच्या मधून आपलं मनुष्य जीवन प्रवाहित असल्यामुळे नेहमी माणसाच्या वाटेला लाभही येत नसतो आणि नेहमी माणसाच्या वाटेला हानीही येत नसते. हानीनंतर जीवनामध्ये लाभ असते आणि लाभानंतर सुखानंतर दुःख असते आणि दुःखानंतर सुख असते. पुनरेव सुखम पुनरेव दुःखम दुःखस्यानंतरम सुखम सुखस्यानंतरम दुःखम. कधी कधी माणसाच्या जीवनात सुखच सुख असते, कधी कधी दुःखच दुःख असते. कधी कधी डोळ्यामध्ये सुखाचे अश्रू असतात तर कधी कधी दुःखाचे अश्रू असतात. कधी कधी जीवनात असे दिवस येतात की काय काय खावं आणि कधी असे दिवस येतात काय खावं. कधी कधी एकाच वेळेला ताटामध्ये वडे भजे गुलाबजाम श्रीखंड बासुंदी बालुशाही एकाच वेळेला असते आणि कधी कधी भाकर सोबत चटणी सुद्धा भेटत नाही. असे दिवस माणसाच्या जीवनात येतात. कधी कधी लाभच लाभ, कधी कधी हानीच हानी. मला सांगा, या लाभ आणि हानी या 2 पैकी माणसाला अपेक्षा कशाची असते? मी जर आणखी सोपी करून सांगतो, सुख आणि दुःख या 2 पैकी माणसाला अपेक्षा कशाची असते? माणसाला अपेक्षा सुखाची असते, दुःखाची अपेक्षा कोणालाही नाही. मजलागी दुःख व्हावे ऐसा कोणी भावे ना जीवे. माझ्या वाटेला दुःखाने यावं अशी इच्छा कोणीही करत नाही. दुःखाने माझ्या वाटेला यावं अशी इच्छा कोणीही करत नाही. पण तरी सुद्धा दुःख माणसाच्या वाटेला आल्याशिवाय राहत नाही. मग इच्छा नसतानाही दुःख आपल्या वाटेला काय येते? काय येते? इच्छा. वास्तविकता आपली इच्छा नाही ना. दुःखाने आपल्या वाटेला येऊ नये. कसं आलं पाहिजे? येऊ नये दुःख. तुमचं नाव काय दादा? विठ्ठल भाऊ. याच गावचे? माणका. मी आता माणक्याहूनच जाणार आहे. कुठून जाणार आहे मी? माणक्याहून. तुमच्या गावचे? समजा विठ्ठल भाऊ तुमची अपेक्षा नाही की मी माणक्यावरून आता जाता जाता तुमच्या घरी चहा घेऊन गेलो पाहिजे. समजा तुमची अपेक्षा नाही तर मी तुमच्या घरी चहा प्यायला थांबेल काय? का थांबणार नाही? का थांबणार नाही? म्हणजे तुमची चहा पाजायची अपेक्षा नाही काय? काय राजू विठ्ठल भाऊ, चहा पाजायची अपेक्षा नाही? लोक आम्हाला बोलावतात, जात नाही तुमच्या घरी, यायला तयार आहे, तुम्ही नेत नाही. मला काय मुद्दा बोलायचा आहे ऐका. माझा विनोद सोडून द्या, मला काय मुद्दा बोलायचा आहे ऐका. माणसाला दुःखाची अपेक्षा नाही. कोणाला दुःखाची अपेक्षा आहे? दुःखाने माझ्या वाटेला आलं पाहिजे ही जगात कोणाची अपेक्षा आहे?
कोणाचीच नाही. मग कोणाचीही इच्छा नसताना दुःख माणसाच्या वाटेला काय येते, काय येते याचं वर्णन ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये गोड करतात. ज्ञानोबराय म्हणतात, मग विधीची वाफ चुकवी, अन्याय बीज वाफवी, कुकर्माचा करवी राव जरी, तरी तयाची सरीखे असंभव पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. ज्ञानोबराय म्हणतात, विधीचं आचरण सुटलं आणि कुकर्मामध्ये रती निर्माण झाली की माणसाच्या हातून वाईट घडतं, आणि वाईट घडलं की त्याचं पाप होते, आणि ते पाप जेव्हा पिकते तेव्हा ते दुःख रूपाने फळ देण्याकरता माणसासमोर येते. म्हणून माणसाची इच्छा नसतानाही जीवाला दुःख होते. बरं, मग माणसाला सुख कधी मिळते? ज्ञानोबराय याचंही वर्णन करताना ज्ञानोबराय म्हणतात, ना तरी विधीची वाफे, सत्क्रिया बीज आरोपे, तरी जन्मशतची मापे सुखची मविजे. ज्ञानोबराय म्हणतात, विधीचं आचरण न सोडता जो चांगले कर्म करील त्याला जीवनात पुण्य होईल, आणि ते पुण्य ज्या वेळेला फळ द्यायला माणसाच्या समोर येईल तेव्हा माणसाला सुख प्राप्त होईल. म्हणजे मला मुद्दा काय बोलायचा आहे, आपल्या जीवनात जे दुःख येते ते पूर्वी करून ठेवलेल्या पापाचं फळ असते, आणि आपल्या जीवनात जे सुख येते, लाभ मिळतो, तो पूर्वी करून ठेवलेल्या पुण्याईचं फळ असते. पूर्वी करून ठेवलेलं कर्मच माणसाला सुख आणि दुःख रूपाने भोगावं लागते. केले कर्म झाले तेथी भोगाले, उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे कीर्ती. केले कर्म झाले तेथी भोगाले, उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे कीर्ती. हला विठ्ठल विठ्ठल. शास्त्र म्हणते, पूर्वीचं पाप असेल फळ दुःखच भेटेल, आणि पूर्वीचं पुण्य असेल जीवनामध्ये फळ लाभत. याच्यामध्ये कधीच बदल होणार नाही, कधीच बदल होत नाही. मला सांगा पोरं, हो बोल नका रे, वाट्यावरचे पोरं बोल नका. मला सांगा, ए बाळा इकडे बघा, कोणत्या झाडाला कोणतं फळ यावं हे कशावर अवलंबून आहे रे पोरं? कोणत्या झाडाला कोणतं फळ यावं? मी तुम्हाला 4 ऑप्शन देतो. वरच्या पावसावर अवलंबून आहे, खत फवारणीवर अवलंबून आहे, शेतीवर अवलंबून आहे, बीजावर अवलंबून आहे, का माणसाच्या इच्छेवर अवलंबून आहे? कशावर आहे पोरं? बीजावर अवलंबून आहे. महाराज म्हणतात ना, बीज पेरून या त्याची घ्यावे फळ, दोरलीस केळ कैसे लागे. महाराज म्हणतात, एकानं सोयाबीन पेरलं, सोयाबीन म्हणे आता याले बासमती तांदूळ आले पाहिजे, त्यानं 2 फवारेन 4 खतं शिल्लक दिले. खरं सांगा, 2 फवारेन 4 खतं शिल्लक दिले म्हणून सोयाबीनला बासमती तांदूळ येतील का सोपान महाराज? 2 फवाऱ्यात नाही, आणखी जर 4-4 फवारे दिले तर मग नाही बासमती आले तरी साधे तांदूळ, साधे तांदूळ, कोणतेच तांदूळ येतील नाही. का? कारण कोणत्या झाडाला कोणतं फळ यावं हे माणसाच्या इच्छेवर अवलंबून नसते, ते पेरलेल्या बीजावर अवलंबून असते. तसं आपल्या जीवनात सुख मिळावं का दुःख मिळावं माणसाच्या इच्छेवर अवलंबून नाही, आपण करून ठेवलेल्या पाप पुण्यरूपी बीजावर अवलंबून आहे. विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये सगळ्या पापाचे सारखे फल नसतात आणि सगळ्या पुण्याचे सारखा लाभ नसतो. पापामध्ये काही प्रकार आहे, जसं पाप तसं फळ, तशी हानी तू जीवनामध्ये. निळोबराय म्हणतात ना, पाप कशाला म्हणतात? पाप तया नाव परदारागमन, पाप ते परधन अपहार, पाप तेची निंदा परपीडा परद्वेष, पाप ते उपहास पुढिलाचे, पाप तेची जीवी विषयाची आसक्ती, पाप अभक्ती कुळाचारी, निळा म्हणे पाप मुख्य तेची साचे, नावडे देवाचे नाममुखी. ज्ञानोबराय तुकोबराय म्हणतात, ब्रह्महत्या, एक भागवतामध्ये श्लोक आहे, ब्रह्महत्या सुरापानम स्तेयम गुरुव गणागमः महंती पातकान्याहू संसर्गश्चापी तैसह. परदारागमन करणे हे पहिलं पाप. आवाज कमी ठेवावा जरा. परदारागमन करणे हे पहिलं पाप आहे. दुसऱ्याचं धन चोरणं हे दुसरं पाप आहे. दुसऱ्याचं धन चोरतात की नाही लोक? काही लोक देवाचं धन चोरतात, देवाचंही धन चोरतात. सकाळी उठले की पेट्या फुटलेल्या असतात, हे देवाचं धन चोरतात. मागे तिकडे वारी हनुमानला नव्हती झाली का चोरी? देवाचं धन चोरतात. देवाचं धन चोरून कधी खाऊ नये. काही तसे चोर असतात आणि काही उघड चोर असतात. उघड देवाचा हिस्सा देवाला देत नाही, हो असे आहेत. उघड देवाचा हिस्सा देवाला देत नाही. सुदामजीने देवाच्या हिश्यातलं एवढंसं खाल्लं होतं, फक्त 18 विश्व दारिद्र्य भोगून द्यावं लागलं. पण ते देवाचे भक्त होते, कशी तरी सुटका झाली. पण बाकीच्यांचं काय होणार? माणसानं देवाच्या हिश्यातलं कधी खाऊ नये. दुसरी गोष्ट आहे, देवाचं खाऊ नये, भावाचं खाऊ नये.
भावाचंही माणसानं खाऊ नाही बरं. जो भावाचं खाते ना त्याला भाई हिस्सा कधीच पुरत नसतो, कधीच नाही. आज जरी तो श्रीमंत दिसत असला तरी भविष्यात त्याच्या वाटेला दुःखच आहे. भाई हिस्सा कधीही माणसाला पुरत नसतो. मला तर अजून एका गोष्टीचं एक गोष्ट अजून समजली नाही. एका आईच्या पोटात जन्माला आलेले 2 सख्खे भाऊ लहानपणी एका ताटात जेवतात, जीवाला जीव देतात, पण लग्न झाल्यावर मोठेपणी एका एकराकरता आयुष्यभराचे वैरी होतात. लहानपणी जीवाला जीव देणारा भाऊ जीव घ्यायला समोर येतो फक्त एका जमीनच्या तुकड्यासाठी. तो दुर्योधन जमीनच्या तुकड्यासाठी म्हणजे राज्यासाठी आपल्या भावाच्या जीवावर उठला होता. तो दुर्योधन मेला, पण त्याचे विचार तो अशा लोकांमध्ये ठेवून गेला जे थोड्याशा जमीन करता आपल्या भावाशी भांडतात, त्याला मारतात. असे लोक म्हणजे कलियुगातले दुर्योधन आहेत. माणसानं भावाचा हिस्सा कधी खाऊ नये. भावाचा, अरे जे रक्त भावाशी बेमानी करत असते ते रक्त देशाशी कसं इमानदार असणार. जे रक्त भावाचं होत नाही ते गावाचं काय होणार. माणसानं भावाचं खाऊ नये अशी म्हण आहे. भावाचं खाऊ नये, गावाचं देवाचं खाऊ नये. आणि तिसरा मुद्दा काय, गावाचं खाऊ नये. गावाचं खाऊ नये म्हणजे वट्यापुढे गोटा, गोट्यापुढे खुटान खुट्याले, हे गावाचं खाणं असते. या तिन्ही गोष्टी शास्त्रकर्त्यांनी पाप सांगितलेले आहेत. पुढची गोष्ट सांगितली, शास्त्रकर्ते म्हणतात निंदा करणं तेही पाप आहे. बरेच लोक दुसऱ्याची निंदा करतात, हा असा तो तसा, तो तसा तो तसा. बऱ्याच लोकांना दुसऱ्याची निंदा केल्याशिवाय जसं घात जात नाही हो, म्हणजे कायम त्यांच्या तोंडात दुसऱ्याची निंदा असते. कायम कायम. माणसाला स्वतःतल्या चुका कधी दिसत नाही, दुसऱ्यातल्या चुका कायम दिसत राहतात. कायम कायम. ते कहते ना, एक आदमी कोयल के पास गया और कोयल से कहने लगा, अरे कोयल तू गाती कितना अच्छा है, लेकिन तू काली ना होती तो कितना अच्छा होता. कोयल, कोकिळा कशी असते, काळी असते. तो त्या कोकिलेला म्हणतो, कोयल तू गाती कितना अच्छा है, लेकिन तू काली ना होती तो कितना अच्छा होता. म्हणजे कमतरता दिसलीस की नाही. वही आदमी समंदर के पास जाके कहता है, अरे समंदर तेरे पास पानी कितना है, लेकिन तू खारा ना होता तो कितना अच्छा होता. वही आदमी गुलाब के पास जाके कहता है, अरे गुलाब भगवान ने तुझे कितना सुंदर बनाया है, लेकिन तेरे पास कांटे ना होते तो तू कितना सुंदर होता. एक दिन ये कोयल, समुंदर और गुलाब ये तीनों उस आदमी के पास आकर बोले, अरे आदमी भगवान ने तुझे कितना अच्छा बनाया है, लेकिन दूसरों की कमियां देखने की आदत तुझमें ना होती तो तू कितना अच्छा होता. माणसाला दुसऱ्यातल्या चुका कायम लवकर दिसतात. महाराज म्हणतात ना, कासया गुण दोष पाहू आणि काचे. महाराज म्हणतात मज काय त्याचे उणे असे. माणसानं निंदा करणं पाप आहे. आग लावणं पाप आहे. आग लावून देतात, भर गंजाईले लोक आग लावून देतात. आग लावणं पाप आहे. निंदा करणं पाप आहे. द्वेष करणं पाप आहे. निरपराध प्राण्यांना मारणं पाप आहे. हे सगळे पाप सांगितले. जसं पाप तसं जीवनामध्ये हानी. आता ऐका, जीवनामध्ये तुम्ही जसं पुण्य कराल जीवनामध्ये तसा लाभ मिळेल. मग का हो, कोणत्या पुण्याचा कोणता लाभ. शास्त्र म्हणते बाबा तुम्ही जसं पुण्य कराल तसा लाभ. पहिलं पुण्य सांगितलं सामान्य पुण्य. सामान्य पुण्य कशाला म्हणतात, परोपकार करणे, सदाचारी असणे, दान धर्म करणे, गोरगरिबाला मदत करणे, वस्त्रहीनाला वस्त्र देणे, तहान लागलेल्याला पाणी देणे, याला सामान्य इहलौकिक पुण्य म्हणतात. आणि या सामान्य इहलौकिक पुण्याचा लाभ म्हणून माणसाच्या जीवनामध्ये माणसाला 13 गोष्टी मिळतात. मानुष्य मरवंश जन्म, विभयो दीर्घायुर आरोग्यता, सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा, भक्तिश्च नारायणे, विद्वत्वम स्वजनत्वम इंद्रिय जयो, सत्पात्र दाने रती, ते विना पुण्येन त्रयोदश गुण संसारिनो दुर्लभः. शास्त्रकर्ते म्हणतात सामान्य इहलौकिक पुण्याचा पहिला लाभ आहे मनुष्य जन्म मिळणे, की जो पुण्य तुम्ही आपण केलेला आहे म्हणून आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. सामान्य इहलौकिक पुण्याचा दुसरा लाभ सांगितला मनुष्य जन्म मिळणे, पण चांगल्या कुळात जन्म मिळणे. इथं काही जणांचं पुण्य कमी झालं म्हणून काही जण बाद झाले. तिसरा लाभ सांगितला वैभव संपन्नता असणं, इथं आणखी काही जणांचं पुण्य कमी पडलं. चौथा लाभ सांगितला दीर्घायुष्य लाभणं, इथं बरेच जण कट झाले. पाचवा लाभ सांगितला दीर्घ आयुष्य मिळून त्याच्यासोबत तुम्हाला आरोग्यही भेटणं. सहावा लाभ सांगितला जीवनामध्ये तुम्हाला चांगला मित्र मिळणं, इथं बरेच जण कमी झाले. सातवा लाभ सांगितला जीवनामध्ये चांगली बायको भेटणं, इथं बरेच जण कमी झाले. पुढचा लाभ सांगितला भगवंताविषयी भक्ती, इंद्रिय ताब्यात असणे, सत्पात्र दान. ह्या सगळे सामान्य इहलौकिक पुण्याचा लाभ म्हणून माणसाच्या जीवनामध्ये माणसाला मिळतात. आणि ऐका, दुसरं आहे जे पुण्य स्वर्गाची प्राप्ती करून देते त्याला मध्यम पुण्य म्हणतात. आणि तिसरं निष्काम आणि शुद्ध पुण्य आहे. स्वर्गा पापात्मके पापे जाईजे, माते जेणे पावीजे, ते शुद्ध पुण्य. आणि तिसरं पुण्य आहे शुद्ध पुण्य, जे पुण्य आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देते. निष्काम आणि निजदृष्टीने केलेलं पुण्य
माणसाला जीवनामध्ये साधूची भेट घडून देते. साधू तुम्हाला पैशाने नाही मिळत. मी काय बोलतो, पैशाने तुम्ही महाराष्ट्रातला मोठ्यातला मोठा कीर्तनकार गावामध्ये बोलावणार, पण पैशाने साधू येत नसतात. मी काय बोलतो आणखी एका, पैशाने साधूचं मन कधी प्रसन्न केल्या जात नाही, कधीच नाही. साधूचं मन पैशाने जिंकल्या जात नाही. मामासाहेब दांडेकरांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो. मामासाहेब दांडेकरांचं आपण नाव ऐकून असाल, मी या तरुण पुराणकरता बोलतो खास विशेष. मामासाहेब दांडेकर म्हणजे आळंदीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेचे शिक्षक होते. त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो की मामासाहेब दांडेकरांनी आळंदीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव त्या काळामध्ये साजरा केला. आणि साजरा केल्यानंतर काय झालं, कार्यक्रम पुण्यातल्या बऱ्याचशा श्रीमंत लोकांनी वर्गणी दिली, पण एका श्रीमंत माणसाला वर्गणी आणायला थोडा उशीर झाला. आणि कार्यक्रम संपल्यानंतर तो मामासाहेबाकडे आला आणि मामासाहेबाला म्हणते, मामासाहेब मला तुम्हाला काही पैसे द्यायचे आहेत. मामासाहेब म्हणतात, बाबा कार्यक्रम संपला आणि ज्ञानोबराच्या कृपेनं उणीव आली नाही, तेव्हा मी तुझे पैसे घेऊन करू काय, मला तुझे पैसे नको. त्या श्रीमंत माणसाला असं वाटलं की मामासाहेबाला असं वाटत असेल की मी यांना 1000-2000 रुपये देतो म्हणून हे नाही म्हणत असतील. त्यावेळेला तो म्हणते, मामासाहेब मी तुम्हाला 1000-2000 रुपये देण्याकरता नाही आलो, मी तुम्हाला 1,00,000 रुपये देण्याकरता या ठिकाणी आलो. त्यावेळेचे 1,00,000 बरं, म्हणजे आजची किती असतात अंदाज पकडा. मी तुम्हाला 1,00,000 रुपये देण्याकरता या ठिकाणी आलो. त्यावेळेला मामासाहेब सहज म्हणतात, बघा साधू काय असतात, मामासाहेब सहज म्हणतात, बाबा तुझे 1,00,000 असो का 10,00,000 असो, माझा कार्यक्रम संपला, मला तुझे पैसे नको, मी घेऊन करू काय. त्यावेळेला त्या श्रीमंत व्यक्तीने काय केलं, त्याला जरा खराब वाटलं, त्याचा अभिमान जागृत झाला. त्याने ते 1,00,000ची पेटी मामासाहेबाकडे उघडी करून दाखवली आणि त्याला असं वाटलं की या हिरव्या नोटा पाहिले की यांना लोभ सुटेल. 1,00,000ची पेटी उघडी करून मामासाहेबाच्या समोर धरली आणि मामासाहेबाला म्हणतो, मामासाहेब परत एकदा तुम्ही विचार करा, तुम्ही मला नाही म्हणता, पण माझ्यासारखा तुम्हाला 1,00,000 रुपये एक रकमी आणि एका मुठीनं देणारा जगात कोणी भेटते का ते पहा. त्यावेळेला मामासाहेब त्याला म्हणतात, हो शेठ, कदाचित 1,00,000 रुपये एक रकमी एका मुठीनं देणारा मला जगात कोणी भेटेल, पण एवढे पैसे देणारा द्यायला तयार असतानाही घेत नाही म्हणणारा तुम्हाला जगात कोणी भेटते का. मला काय मुद्दा बोलायचा आहे, साधूचं मन तुम्ही पैशाने नाही जिंकू शकत. साधूचं मन तुम्ही तुमच्या पुण्याईने, तुमच्या सत्कार्याने, तुमच्याकडून साधू तुमच्यावरती प्रसन्न होतील, पैशाने नाही. विठाला विठाला. जीवनामध्ये साधूचं दर्शन सगळ्या संतांनी पूर्वजन्मी सुकृती थोरे केली, ती आजी फळासी आली, परमानंदो आजी मानेसी भेटी झाली या संताशी. तीळ तीळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचिसी आतुडे समाज. बहु अवघड आयत भेटी, बहु अवघड आयत भेटी, बहु अवघड आयत भेटी, बहु अवघड संत भेटी, पण पुण्याईने मात्र ते सहज शक्य आहे. सगळ्या संतांनी संत भेट पुण्याईने सांगितली. सगळ्या संतांचं प्रमाण पहा तुम्ही. पुण्याईने संत दर्शन आहे. तुकोबाराय म्हणतात, मलाही पुण्याईने संत दर्शन झालं, पण कोण्या पुण्याईने झालं देवा हे मला माहिती नसल्यामुळे आणि तू सर्वज्ञ असल्यामुळे देवा मी तुला विचारतो. पहिलं चरण. कोण पुण्य फळाले, कोण पुण्य फळाले, कोण पुण्य फळाले, कोण पुण्य फळाले, कोण पुण्य
म्हणतात देवा मला पुण्याईने संत दर्शन झालं, कोण्या पुण्याईने झालं माहिती नाही, म्हणून मी तुला विचारतो कोण पुण्य फळा आलं. पुण्याईने झालं मान्य आहे, याचा विरोध नाही, फक्त कोण्या पुण्याईने झालं हे माहिती नाही, कोण पुण्य फळाला आलं. माझ्यासारख्या साधीनाचा सांभाळही त्यांनी केला. संती सांभाळिले दिना ऐसे नेनो, नेनो म्हणजे शब्दाचा अर्थ आहे मी जाणत नाही, ऐसे नेनो नारायणा. बरं, ज्या दिवशी मला संत दर्शन झालं तो दिवसच माझ्याकरता आता मंगळरूप आहे. संत दर्शनाच्या दिवसाला महाराजांनी दीन आजीचा मंगळ म्हटलं. कधी कधी त्या दिवसाला दसरा दिवाळी म्हटलं. दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे हरिजन भेटतील. का हो संत दर्शनाला तुम्ही एवढं महत्व का देता? सगळ्या संतांचे प्रमाण पहा तुम्ही. सगळ्या संतांनी संत दर्शनाला कधी कधी भाग्याचा उदय म्हटलेला आहे. भाग्याचा उदय ते हे जोडी संत उजळले भाग्य आता अवघी चिंता वार दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखी हरिजन भेटतील. एवढं महत्व संत दर्शनाला का? शास्त्रांनी सोपी उत्तर दिलं. या भवसागरातून तरुण जाण्याकरता साधकाच्या जीवनामध्ये संत भेट अत्यंत महत्वाची असल्यामुळे संत दर्शनाला महत्व आहे. आणि दुसरं उत्तर असं आहे की संत भेट हे सहज शक्य नाही, संत भेट दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी परी जग. संत भेट सहज शक्य नाही. जो माणूस नेहमी भेटते त्याला पाहून असं कधी आपण म्हणू काय? समजा तुमच्या गावातले दोन लोक एकामेकाला तुम्ही नेहमी भेटता, दोन लोक तुम्ही एकामेकाला नेहमी भेटता, तुम्ही कधी असं एकामेकाकडे पाहून म्हणता काय भाऊ बरा भेटला तू, आज माझ्याकरता दसरा दिवाळी आहे, आज सोन्याचा दिवस आहे, माझ्या भाग्याचा उदय झाला, असं आपण गावातल्या माणसाकडे पाहून म्हणतो काय? उलट आपण असं म्हणतो भाऊ तू आता भेटला तर भेटला, आणि इथं भेटला तर भेटला. पण असं कधी पण संताबद्दल म्हणता येत नाही, कारण संत भेट दुर्लभ आहे. दुर्लभ असल्यामुळे त्या भेटीला महत्व आहे. तुकोबाराय म्हणतात संत भेट मला ज्या दिवशी झाली तो दिवस दीन आजीचा मंगळ. आणि पुढे महाराज म्हणतात देवा पण संत दर्शनाचा लाभ माझ्यासारख्या सामान्याच्या जीवनामध्ये घडून आला. विठ्ठला एवढा मोठा लाभ कोण्या पुण्याने घडाला रे देवा? शेवटचं चरण तुका म्हणे झाला. तुका म्हणे झाला, 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 हो तुका म्हणे झाला. वा वा. देवा मला सांगा ना देवा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो ना देवा, मी घरी कोणालाच नाही विचारलं, मी हा प्रश्न सरळ तुम्हाला विचारलो. तुकोबारांनी पुण्यफलाच्या संदर्भातला प्रश्न सरळ देवाला विचारला. देवालाच का विचारला हा प्रश्न? कारण याचं उत्तर देवाला सोडून कोणालाच माहित नाही, कोणालाच माहित नाही. काही प्रश्न असे असतात की ज्याचे प्रश्न त्यालाच विचारला पाहिजे. समजा आता मृदंगातला प्रश्न आहे, कोणाला विचारला पाहिजे?
सोपान महाराजांना विचारला पाहिजे. गायनातला प्रश्न आहे, कोणाला विचारला पाहिजे? आमचे शत्रुघ्न महाराज आहेत, मास्कर महाराज आहेत, वसंत महाराज आहेत, यांना विचारला पाहिजे. कीर्तन कसं झालं प्रश्न कोणाला विचारला पाहिजे? अभ्यासू माणसाले. नाही ज्याला काही समजत नाही तोही म्हणते जमलं नाही बुवाना, काही हसवलंच नाही. शेतीतला प्रश्न कोणाला विचारला पाहिजे? जातीवंत शेतकऱ्याला विचारला पाहिजे. जातीवंत या पदाखाली अंडरलाईन करा. राबणाऱ्या शेतकऱ्याला. म्हैस घ्यायची आहे, म्हैस सोबत कोणाला नेलं पाहिजे? श्रीरामभाऊ म्हैस घ्यायला सोबत कोणाला नेलं पाहिजे? म्हशीतल्या जाणकार आले की नाही? श्रीरामभाऊ आमच्या गावातल्या एका माणसानं म्हैस घ्यायला सोबत कोण नेला असेल? म्हैस घ्यायची. आमच्या गावाचा बाजार कोणता? तुमच्या गावाचा आणि आमच्या गावाचा एकच आहे. कोणता बाजार आहे? खामगाव. गुरुवारी आमच्या गावातल्या एका माणसानं म्हैस घ्यायले शत्रुघ्न महाराज कोणाला नेलं असेल सोबत? नाही ऐकण्यासारखा विषय. एका माणसानं आमच्या गावातल्या म्हैस घ्यायची होती, त्याला म्हैस आणि सोबत नेलं त्यानं. एक पोरगा नवीन इंजिनिअरिंग करून पुण्यावरून घरी आला. त्याला तो म्हणे तू मला म्हैस घ्यायची सोबत चाला. हा म्हणे अरे मला म्हशीतलं काही समजत नाही, मी इंजिनिअरिंग. अरे तू म्हणले का एवढं इंजिनिअरिंग करून तुला म्हशीतलं समजत नाही? तुला का म्हशीतलं का? तू इंजिनिअरिंग झाला, तुला इंजिनियर झाला म्हशीतलं. बरं तू सामान्य शहरात शिकला नाही म्हणे, पुण्यासारख्या शहरात शिकला की ज्या पुण्याचं वर्णन ज्ञानोबारांनी केलं. पुण्याची गणना कोण करी? तू त्यातून शिकून आला, तुला का म्हशीतलं समजत नाही म्हणे. हा म्हणे अरे अरे बाबा म्हणजे असं तो म्हणे बरं पुण्याची गणना मी नाही म्हणून राहिलो. हा नाही तू म्हणतात महाराज म्हणतात काय? तो म्हणले का तू त्या पुण्यातून शिकणारा ज्याचं वर्णन ज्ञानोबारांनी केलं तुला म्हशीतलं समजत नाही का? तू साज म्हणे सोबत. आता म्हैस घ्यायला सोबत गेला याच्यासोबत आणि तिथं पेपराने सांगितलं हे म्हैस 50,000 आहे. मग त्यांना या इंजिनियरला विचारलं का रे हे म्हैस 50,000 पुरीन काय? आता इंजिनियरने त्या म्हशीकडे असं पाहिलं आणि खिशातून टेप काढला. खिशातून टेप काढला, म्हशीच्या या शिंगाला लावला आणि त्या शिंगाला लावला आणि मग तो म्हणे या म्हशीच्या या शिंगांमध्ये त्या शिंगांमध्ये अर्ध्या इंचाचा फरक असल्यामुळे म्हैस 50,000 परवडणार नाही. पण जाणकार असला तर काय म्हणेन, एखादा जाणकार असला तर अबे शिंग काय पाहतो. म्हणजे मला काय मुद्दा बोलायचा आहे की ज्याचा जो विषय आहे त्यातलं त्याला विचारलं पाहिजे. बैल कसा आहे ओळखण्याचे, ते शिंग कसे असले पाहिजे, त्याचा खांदा कसा असला पाहिजे, हे काही लक्षणं असतात की नाही? मला असं वाटतं की ज्याचा जो विषय आहे त्यातलं त्याला विचारलं पाहिजे. देवाचा पुण्यफलाच्या संदर्भातला प्रश्न, हा पुण्यफलाच्या संदर्भातला प्रश्न देवाला विचारावा. कारण आपल्या जीवनात थोडं लक्ष द्या. झालं माझं कीर्तन, फक्त 5 मिनिटं राहिलं, थोडं लक्ष द्या. तुम्ही हसू नका, 5च मिनिटात कीर्तन सेवा आटपते घेतो. कारण श्रीराम भाऊनं मला सांगितलेलं आहे तारीख घेताना तुम्ही कधी या, कधी सुरू करा, कधी शेवट करा. त्याच्यामुळे आज मालक मी आहे, बाकीच्या गावले मालक मी नसतो. पण आज त्यांनी सांगितलेलं महाराज तुमची इच्छा, त्याच्यामुळे फक्त जास्तीत जास्त 5 मिनिटांमध्ये सेवा समाप्त करतो. ऐका मला काय मुद्दा बोलायचा आहे. तुकोबारांनी हा प्रश्न देवालेच काय विचारला, त्याचं कारण असं आहे की आपल्या पापाचा सगळा डेटा देवाकडे आहे आणि आपल्या पुण्याचा डेटा देवाकडे आहे. पाप पुण्याचं सगळं आपण म्हणतो ना भाऊ कोणी पाहू की ना पाहू, पण देव सगळं पाहिजे की नाही? सगळं पाहिजे. बरं स्वतःच्या पोराच्या लग्नात 2 लाखाचा डिझाईन 50,000चे फटाके फोडले, माझ्या सप्त्यात 200 रुपये वर्गणी देतं. देव हे पाहिजे, सगळं पाहिजे म्हटल्यावर हे पाहिजे. आपल्या जीवनात जे दुःख आलं ते कोण्या पापानं आलं याचं उत्तर जसं देवाकडे आहे. भीष्माचार्याला उत्तर दिलं ना की तुम्ही मागच्या जन्मात राजा होता आणि चालत असताना सगळा कथा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे की आपल्या जीवनात येणारं दुःख कोणत्या पापानं आलं याचा डेटा जसा देवाकडे आहे, तसा आपल्या जीवनात जो लाभ मिळाला तो कोण्या पुण्याईने मिळाला याचा डेटा ही सगळा पुण्याचा देवाकडे असल्यामुळे तुकोबाराय देवाला विचारतात कोण पुण्य फळा आले आजी देखील पाऊले. तुका म्हणे झाला एवढा लाभ का विठ्ठला? विठोबा रखुमाई श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय, गजानन महाराज की जय. शत्रुघ्न महाराज यांचा आवाज आला का तुम्हाला? यांचा नाही ना? एकदा सगळ्यांनी म्हणा बरं, तुम्ही पुढच्यांनी सगळ्यांनी म्हणा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. वा, तरुण मंडळीचाही आवाज आला, सगळ्यांचा आला, पण माता माऊल्यांचा आवाज नाही आला. एकदा तुम्ही म्हणा, आता फक्त माता माऊल्यांनी म्हणा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. इथपर्यंतही आवाज नाही आला.
एकदा यांचा आवाज पाहा, तर तरुणांचा आवाज सगळ्यांनी, हा पुरुष मंडळींनी. जगद्गुरु तुकाराम महाराज की. वा, काय आवाज आहे, बरफगाव पर्यंत पोहोचला तुमचा, हा सगळ्यांचा आवाज, सगळ्यांचा. सद्गुरु गजानन महाराज की. तांदुळवाडी पर्यंत नाही पोहोचला हा आवाज. तो आता ज्या माता माऊली जय जयकार जोऱ्यानं म्हणतील नाही त्याचे 1500 रुपये हप्ता. आता पहा तुम्ही आवाज कसा येते, नाही तर आता पहा आवाज कसा येते. तुम्ही लक्ष ठेवा, 1500 रुपये. आदिशक्ती मुक्ताबाई की. पहा आवाज, मी काय म्हटलं, 1500 रुपयाने तो सरकार आणलं होतं भाऊ. लाडक्या बहिणी काय सोपी आहेत काय? जाऊ द्या, आपल्याला सरकारकडे जायचं नाही, माझा विषय तो नाही. राजकारणाचा कुठलाही विषय आपल्याला घ्यायचा नाही, पण एक विनोद म्हणून होता, तो विषय सोडून द्या. राजकारण आपला विषय नाही. एकदा टाळी वाजवा. विठाला विठाला.